नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन हा धडा सुरू करणार आहोत। तर अर्थनियोजन म्हणजे काय, तर थोडक्यात त्याला आपण बजेट असं सुद्धा म्हणतो। जसं आपल्या घराचं सुद्धा एक बजेट असतं, जसं आपल्या घराचा महिन्याचा खर्च किती होतो, त्या खर्चामध्ये शैक्षणिक खर्च किती होतो, दवाखान्यासाठी किती खर्च होतो, राशनसाठी किती खर्च होतो, याचं एक साधारणतः ताळमेळ आपल्या आईकडे असतं किंवा आपल्या पालकांच्याकडं असतं। ज्या पद्धतीनं घराचं अर्थनियोजन असतं, बजेट असतं, त्याच पद्धतीनं आपल्या देशाचं सुद्धा एक बजेट असतं, अर्थनियोजन असतं। देशाच्या बजेटमध्ये ज्या काही सेवा सरकारला द्यायचं असतं, त्याच्यामध्ये सरकारकडे जो पैसा जमा होतो तो टॅक्सच्या स्वरूपामध्ये जमा होत असतो। आता हा जो टॅक्स असतो तो आपल्याकडूनच जमा केला जातो, म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंवरती, सेवांवरती हा टॅक्स असतो। पूर्वी हा टॅक्स वेगवेगळ्या प्रकारचा होता, जसं की उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, वॅट, जकात कर इत्यादी। परंतु 1 जुलै 2017 नंतर एक देश एक कर या नियमानुसार सर्वत्र देशभर एकच प्रकारची कर प्रणाली लागू करण्यात आली, ज्यालाच आपण GST असं म्हणतो। तर GST हा शब्द तुम्हा सर्वांचा परिचयाचाच आहे। तर आजच्या या प्रकरणामध्ये आपण GSTची ओळख करून घेणार आहोत आणि कर बीजक म्हणजे काय, ज्याला टॅक्स इनव्हॉइस असं म्हटलं जातं। तर या दोन घटकांची माहिती घेणार आहोत आणि या दोन घटकांवर आधारित काही उदाहरणे सोडवणार आहोत। तर GST म्हणजे काय, ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं जातं। GST जे आहे बघा, तुम्ही एखादी मिठाई जरी खरेदी केली एखाद्या दुकानातून किंवा कोणताही खाद्यपदार्थ खरेदी केला तर त्या बिलामध्ये GST असतं। किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही गेला, अगदी कपड्याच्या दुकानामध्ये जरी गेला, तिथं खरेदी केला तर तिथं सुद्धा GST असतं। तर या पद्धतीनं GSTचे परत दोन प्रकार येतात, CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। याच्यामध्ये CGST जो असतो हा केंद्रीय वित्तीय कर असतो, जो केंद्राकडे पैसा जमा होतो, आणि SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जो असतो तो राज्याकडे पैसा जमा होतो। तर साधारणतः GST कोणकोणत्या वस्तूंवरती लागू पडतो, किती प्रमाणामध्ये तो कर आकारला जातो आणि GST किंवा टॅक्स इनव्हॉइसमध्ये कोणकोणत्या संकल्पना येतात ते आपण ह्या विविध चार्टद्वारे समजावून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला चार्ट आहे तो वस्तू व सेवा कर म्हणजे GST कोणकोणत्या घटकावरती लागू पडते किंवा कशा कशावरती GST लागू पडतो त्याचा हा तक्ता आहे। जसं की उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, केंद्रीय अधिभार व उपकर, मूल्यवर्धित कर ज्याला आपण व्हॅट म्हणतो, ऐशाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर, अधिकचे सीमा शुल्क, विशेष सीमा शुल्क, या सर्व गोष्टींवरती GST लागू पडतो। विद्यार्थी मित्रांनो, हा जो दुसरा तक्ता आहे त्याला कर बीजक किंवा टॅक्स इनव्हॉइस त्याचा हा एक नमुना आहे। तर साधारणतः बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही नवनवीन संकल्पना दिसतील। जसं की बघा, याच्यामध्ये इनव्हॉइस डेट दिलेला आहे 31 जुलै 2017। त्यानंतर बघा, एका दुकानाचं नाव, त्याचा पत्ता वगैरे डाव्या कोपऱ्यात लिहिलेला आहे। इनव्हॉइस नंबरसुद्धा दिलेला आहे, तो त्या पावतीचा नंबर असतो। आणखीन एक डाव्या कोपऱ्यामध्ये बघा GSTN आणि एक मोठा नंबर दिसतो। जसं की बघा, आपला पॅनचा नंबर असतो 10 अक्षरी किंवा आधार कार्डमध्ये 12 अंकी अंक असतात, तो आपला आयडेंटिटी मार्क असतो। तर याच पद्धतीनं GST म्हणजे हा त्या व्यापारांचा एक ओळख क्रमांक असतो आणि तो 15 अक्षरे असतो। याच्यामध्ये अंक, अक्षरे यांचा समावेश असतो। तर यानंतर बघा, आणखीन दोन गोष्टी तुम्हाला या इनव्हॉइसमध्ये किंवा ह्या करबीजकमध्ये दिसत आहेत, CGST आणि SGST। CGST म्हणजेच सेंट्रल गुड अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय वस्तू व सेवा कर म्हटलं जातं याला, आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ज्याला राज्य वस्तू व सेवा कर म्हणतात। म्हणजे साधारणतः जितकी GSTची रक्कम आहे त्यातली समान रक्कम CGSTकडे जाते, म्हणजे केंद्रीय वस्तू सेवा करमध्ये जमा होते, आणि त्यातलीच निम्मी रक्कम SGST म्हणजे राज्य वस्तू सेवा करमध्ये त्याचा समावेश होतो किंवा सरकारकडे जमा होतो। तर
साधारणतः प्रत्येक वस्तूवरती GST हा असतो. तर या इनव्हॉइस किंवा करबीजकमध्ये नमुन्यामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत. नेम ऑफ दी प्रोडक्ट, पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, लोणी इत्यादी. तर बघा, एखाद्या ग्राहकाने पेढे खरेदी केले 500 ग्रॅम आणि त्याची किंमत असेल 200 रुपये, तर ग्राहकाला त्याच्यावरती CGST 5 रुपये आणि SGST 5 रुपये याप्रमाणे 10% GST भरावी लागेल. म्हणजे ग्राहकाला त्या वस्तूची मूळ किंमत अधिक त्याच्यावरती असणारे GST असे मिळून 210 रुपये रक्कम काय करावं लागेल, दुकानदाराला द्यावं लागेल. म्हणजे जेवढ्या वस्तू आपण खरेदी करतो त्याच्यामध्ये जितके GST लागू पडते त्या वस्तूची मूळ किंमत अधिक GSTची रक्कम मिळून आपल्याला ती रक्कम दुकानदाराला द्यावी लागते. तर हा आहे करबीजक किंवा टॅक्स इनव्हॉइसचा नमुना. तर या पुढील तक्त्याद्वारे आपण समजावून घेऊया की टॅक्स कोणकोणत्या वस्तूवरती लागू पडतो आणि त्या कराचा प्रकार कशा पद्धतीने असतो. विद्यार्थी मित्रांनो, या सारणीत काही वस्तू, सेवा आणि त्यांवरील करांचे दर नमुन्यादाखल दिलेले आहेत. जसं बघा, पहिला प्रकार आहे शून्यधारित म्हणजे नील रेटेड म्हणजे 0%. म्हणजे अशा काही वस्तू आणि सेवा आहेत की ज्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर किंवा GST आकारला जात नाही. उदाहरणार्थ बघा, कोणकोणत्या वस्तू आहेत त्या: अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी इत्यादी. आणि कोणकोणत्या सेवा आहेत की ज्याच्यावरती कर आकारला जात नाही, तर धर्मादाय संस्थांचे उपक्रम, एखादी पूजा असेल तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं GST आकारला जात नाही. पाण्याची वाहतूक असेल, रस्ते व पुलांचा वापर असेल, शिक्षण, एखादी आरोग्य सेवा असेल, सार्वजनिक वाचनालय असेल, शेतीसंबंधी सेवा असतील, तर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. दुसरा प्रकार आहे तो निम्न दर, जो 5% असतो. याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, तर LPG सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोझन भाज्या, लवंग, मिरी, मसाले पदार्थ इत्यादी. कोणकोणत्या सेवा या कराच्या अंतर्गत येतात, रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ, पेय इत्यादी. तिसरा प्रकार आहे बघा प्रमाण दर, जो स्तर क्रमांक 1 असं म्हटलेला आहे. या कराचा दर असतो 12%. याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, तर ग्राहकोपयोगी वस्तू जसं की लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळांपासून तयार केलेली लोणची, मुरांबा, जाम, जेली, मोबाईल इत्यादी. कोणकोणत्या सेवा प्रमाण दरामध्ये येतात, तर छपाईसाठीची कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम, व्यवसायाशी निगडीत सेवा इत्यादी. चौथा प्रकार आहे बघा प्रमाण दर, ज्याला स्तर क्रमांक 2 म्हटलेला आहे. हा कराचा दर 18% आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम, धातूच्या वस्तू, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, CCTV इत्यादी. कोणकोणत्या सेवा याच्या अंतर्गत येतात, तर कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर कॅटरिंग, सर्कस, नाटक प्रदर्शन, सिनेमा, चलन विनिमय सेवा, शेअर खरेदी विक्री, दलाली इत्यादी. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे बघा 5वा उच्चतम दर. हा कराचा दर असतो 28%. कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये येतात, ऐशारामाच्या वस्तू जसे की मोटरसायकलचे पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, शीतपेय इत्यादी. कोणकोणत्या सेवा उच्चतम दरामध्ये येतात, तर पंचतारांकित हॉटेल, निवास व्यवस्था, IPL सारखे सामने, ॲज्युमेंटेड पार्क, वॉटर पार्क इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व तक्त्यांवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं GST म्हणजे काय, किंवा HSN म्हणजे काय, किंवा GSTचे प्रकार किती असतात, किंवा ग्राहकाला एखादं उत्पादन खरेदी केल्यानंतर किती अमाऊंट पे करावा लागतो किंवा किती रक्कम दुकानदाराला द्यावी लागते GST धरून, हे साधारणतः तुमच्या लक्षात आलंच असेल. तर यावरून आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. सराव संच 4.1. आता उदाहरण सोडवत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, की तो म्हणजे CGST आणि SGSTचा जो कर असतो किंवा जो टॅक्स इनव्हॉइस असतो तो समान असतो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा जो टॅक्स जातो तो कसा असतो, समप्रमाणात असतो. म्हणजे CGST बरोबर SGST ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
म्हणजे GSTचा जो एकूण कर असतो, म्हणजे समजा 20% कर असेल तर त्यातला निम्मा भाग जो असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे केंद्रीय वित्तीय करामध्ये जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटला म्हणजे राज्य सरकारी निम्मा कर जातो. म्हणजे 20% GST असेल तर 10% CGST असेल आणि 10% SGST असेल. म्हणजे हे समप्रमाणामध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता यानुसार आपण काही उदाहरणं सोडवायचे. पहिलं उदाहरण बघा काय आहे. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा कर 12% आहे. तर CGST आणि HGSTचा कर किती असेल? जसं मी यापूर्वीच सांगितलं की CGST आणि SGST हे दोन्ही कसे असतात? समान असतात. मग तो नियम आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत की CGST बरोबर SGST कशा असतात? समप्रमाण असतात. मग GST किती दिलेला आहे? 12%. मग आपण CGST जर काढून घ्यायचं म्हटलं तर 1 काय असणार आहे तो? GST भागिले 2. GST किती आहे? 12 भागिले 2 बरोबर 6%. मग CGST 6% असेल तर SGST सुद्धा किती असणार आहे? 6%. म्हणजे CGST बरोबर SGST बरोबर 6%. बघा लक्षात आलं. GST 12% आहे. व GST म्हणजेच काय? GST मधला निम्मा भाग जो असतो तो CGST करामध्ये समावेश होतो, तर निम्मा भाग SGST. म्हणजे CGST आणि SGST ह्या दोन्हींची किंमत समान असते. मग CGST ची किंमत जर आपण काढली तर तो GST मधला निम्मा भाग असतो. मग GST किती आहे? 12%. 12 भागिले 2 आलं 6%. CGST 6% असेल तर SGST पण किती असणार आहे? 6% असणार आहे. तर बघा याच पद्धतीनं आणखीन एक दुसरं उदाहरण आहे. एका वस्तूवरील CGSTचा दर 9% आहे, तर SGSTचा दर किती? तसेच GSTचा दर किती? आता हे आपण काढून घेऊया. बघा आपल्याला माहित आहे की CGST बरोबर SGST. मग CGST किती दिलेला आहे? 9% दिलेला. 9% असेल तर SGST सुद्धा किती असणार आहे? 9% असणार आहे. म्हणजे SGST सुद्धा किती आलेला आहे आपलं? 9%. आणखीन काय विचारले? GSTचा दर किती? आता GST म्हणजेच काय असतो तो? CGST अधिक SGST. मग GST बरोबर SGST 9% आहे आणि हा पण कसा आहे? 9% आहे. त्यामुळे GST किती आला? मग GST बरोबर 18%. GST किती आला? 18% आला. बघा दोन्हीही उदाहरणं सोपी आहेत. दोन्ही उदाहरणामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? CGST बरोबर SGST आणि GSTचा जितका GSTचा दर असेल तो निम्मा भाग CGST आणि SGST मध्ये काय होतो? विभागला जातो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला GST, CGST आणि SGST या तिन्हीच्याही किमती सहज काढता येतील. आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. पुढचं उदाहरण आहे. मेमर स्पियर पेंटने प्रत्येकी ₹2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GSTचा दर 28% असल्यास कर विजिकात CGST व SGST किती रुपये आकारला जाईल? तर बघा सुरुवातीला आपण मेमर स्पियर पेंटने प्रत्येकी किती किमतीचे पेंटचे डबे विकत घेतलेले आहेत? तर 2800. तर लस्टर पेंटची किंमत किती आहे? 2800 रुपये. आता किती विकत घेतलेले आहेत? 2 डबे विकत घेतलेले आहेत. तर एकूण किंमत किती झाली लस्टर पेंटची? मग एकूण किंमत लस्टर पेंटची 2 डबे विकत घेतले म्हणून 2 गुणिले 2800 म्हणजे 5600 रुपये.
म्हणजे एकूण लस्कर पेंटचे 5,600 रुपयाची एकूण किंमत झाली. तर पुढे काय म्हटले, जीएसटी किती आहे, 28% आहे. मग जीएसटी 28% असेल तर SGST बरोबर CGST यापैकी एकाची किंमत आपण जीएसटी वरून काढू शकतो. जसं की SGST बरोबर 1/2 किंवा GST भागिले 2. मग SGST किती येईल, GST किती आहे, 28 भागिले 2 बरोबर 14%. म्हणजे SGST बरोबर CGST बरोबर किती आलं, 14%. तर 5,600 वरती किती 14% काय आकारलं जाणार आहे, कर आकारलं जाणार आहे. तर त्यानुसार आपण सोडवूया. एकूण लस्टर पेंटची किंमत किती झाली, 5,600. वरती टॅक्स किती आहे, 14%. तर आपण हे सोडवून घेऊया. शिल्लक किती राहिले, 56 गुणिले 14. हा गुणाकार आपण करून घेऊया. गुणाकाराला 784 रुपये. म्हणजेच CGST किती आकार, CGST बरोबर GST, त्यामुळे CGST पण 784 रुपये आकारला जाईल आणि SGST पण 784 रुपये आकारला जाईल. तर लिहूया आपण हे, SGST बरोबर CGST बरोबर 784 रुपये इतका कर आकारला जाईल. बघा उदाहरण आपण पुन्हा समजावून घेऊया. तर लस्टर पेंटची किंमत किती आहे, 2,800 रुपये. 2 डबे विकत घेतलेले आहेत, त्यामुळे एकूण किंमत किती झाली, 5,600 रुपये. GSTचा दर किती आहे, 28%. मग आपल्याला माहीत आहे की SGST बरोबर CGST आणि GSTचा निम्मा भाग हा SGSTला आणि CGSTला जातो. त्यामुळे SGST जर काढून घेतलं तर GST भागिले 2 म्हणजे 28 भागिले 2 14%. मग SGST 14% असेल तर CGST पण किती होईल, 14%. मग 5,600 रुपयावरती 14% SGST किंवा CGST प्रमाण जर आपण काढलं तर उत्तर येईल 784 रुपये. म्हणजेच ग्राहकाला SGST आणि CGST हे दोन्हीही 784 रुपये इतकं कर द्यावं लागेल. ठीक आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. उदाहरण बघा काय आहे, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. त्या उदाहरण बघा, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल. बघा उदाहरण काय, एका रिस्टवॉच बेल्टची किंमत किती आहे, 586 रुपये आणि GSTचा दर किती आहे, 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल असं म्हटलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये
रिस्ट वॉचची किंमत किती आहे? 586 रुपये. 586 वरती जीएसटी किती आहे? 18%. तर सुरुवातीला 586 वरती 18% जीएसटीची रक्कम किती असणार आहे ते प्रथम आपण काय करणार आहोत? काढून घेणार आहोत. रिस्ट वॉचची किंमत किती आहे? 586. ही त्या वस्तूची मूळ किंमत आहे. त्याच्यावरती 18% जीएसटी आहे. आता हा शेकडा असतो म्हणून आपण 18% म्हणजेच काय? 100ला 18 रुपये, तर 586ला किती या पद्धतीने. म्हणजे वस्तूची किंमत आहे 586 वरती 18% जीएसटी आहे म्हणून 18/100. म्हणजे या मांडणीचा अर्थ काय होतो? 100ला 18 रुपये जीएसटी आहे, तर 586 रुपयाला किती. तर हे आपण काय करणार आहोत? संक्षिप्त रूप देऊन सोडवून घेणार आहोत. तर साधारणतः संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपलं उत्तर किती येणार आहे? तर 105.48. 105.48 रुपये. ठीक आहे. 105.48 आला म्हणजे जीएसटी किती द्यावं लागेल? 105.48. तर आपल्याला जीएसटी विचारलंय का नाही आहे, तर ग्राहकाला ती रिस्ट वॉच किंवा तो बेल्ट किती रुपयाला मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. तर ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर मूळ किंमत त्या वस्तूची अधिक जीएसटी. मूळ किंमत किती आहे वस्तूची? 586 रुपये आणि जीएसटी 105.48. ही बेरीज किती येईल बघा? 691.48. ठीक आहे. उदाहरण पुन्हा एकदा बघा. एका ग्राहकानं एक रिस्ट वॉच बेल्टची किंमत घेतलेली आहे. ती रिस्ट वॉचची किंमत किती आहे? 586 रुपये. 586 वरती जीएसटी किती आहे? 18%. मग 586 वरती 18% जीएसटी असेल तर किती जीएसटी झाली? 105.48. मग ग्राहकाला मूळ किमतीमध्ये ही जीएसटीची रक्कम द्यावी लागेल दुकानदाराला, म्हणून ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर मूळ किंमत त्या वस्तूची अधिक जीएसटी. वस्तूची मूळ किंमत किती आहे? 586 आणि जीएसटी किती आहे? 105.48. म्हणजेच ग्राहकाला दुकानदाराला किती रक्कम द्यावी लागेल? 691.48 पैसे इतकी रक्कम ग्राहकाला द्यावी लागणार आहे. ठीक आहे. आपण आता आणखीन एक उदाहरण अभ्यासूया. पुढचं उदाहरण आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटीची गणना करा. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय माहित आहे? तर या उदाहरणामध्ये आपल्याला वस्तूची करासहित किंमत माहित आहे 1770 आणि जीएसटीचा दर माहित आहे 18%. तर आपल्याला काय करायचे? करपात्र किमतीवरील सीजीएसटी आणि एसजीएसटी दोन्हीची किंमत काढायची आहे. तर साधारणतः बघा, जीएसटी किती आहे? 18%. म्हणजेच 100 रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यावरती काय आहे? 18 रुपये जीएसटी द्यावी लागते. तर वस्तू जर 1770 रुपयाची असेल तर त्यावरती जीएसटी किती द्यावी लागेल ते आपण एक्स मानू. बघा, लक्षात येते का? जीएसटी 18% म्हणजेच 18/100. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवरती 18 रुपये जीएसटी लागू पडते. तर वस्तू 1770 रुपयाची असेल तर तिच्यावरती जीएसटी किती लागू पडेल? त्याच्यासाठी आपण एक्स मानलेला आहे. जसं तुम्ही या आधीच्या वर्गामध्ये व्यस्त प्रमाण आणि समप्रमाणाची काही उदाहरणं सोडवल्या, ज्याच्यामध्ये जी राशी आपल्याला काढायची आहे त्याच्यामध्ये आपण एक्स मानत होतो.
आणि त्यानुसार सोडवत होतो. त्याच पद्धतीने इथं 1770 रुपयाच्या वस्तूवरती किती GST लागू पडेल हे माहीत नाही आहे, त्यासाठी आपण एक्स मानलं. परंतु 100 रुपयाच्या वस्तूवरती 18% प्रमाणे GST असेल तर त्यानुसार 1770 रुपयावरती किती GST लागू पडेल हे आपण या समीकरणाद्वारे सोडवू शकतो. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढत जायची आहे. तर बघा आपल्याला काय काय करता येईल याच्यामध्ये. 1770 तिरका गुणाकार गुणिले 18 छेद 100 बरोबर एक्स. एक्सची किंमत काढून घ्यावी लागेल. आता इथं बघा 0ला 0 गेलं, परत इथं 2नी भाग जाऊ शकतो. 2 पंचे 10, 2 9 18. तर आता शिल्लक काय झालेलं आहे 177 गुणिले 9 भागिले 5. आणखीन 5ने कशाला भाग जाऊ शकतो का, नाही आहे. तर 177 गुणिले 9 जर मी केलं तर हे किती येईल 1494 भागिले 5. आता हा जर भागाकार केला तर आपलं उत्तर येणार आहे बघा, याचं उत्तर येणार आहे 1500. 0.0 येतं, ते 0.0 नाही लिहिलं तरी चालेल. 1500. तर 1500 ही त्या वस्तूची काय आहे, मूळ कर सोडून किंमत आहे. तर 1500 वरती 18% जर कर असेल तर ती किंमत आपण काढून घेऊया. 1500 रुपयाची वस्तू आहे, 18% कर सोडून, तर त्याच्यावरती 18% कर असेल तर 100 म्हणजेच 15 गुणिले 18 हा गुणाकार किती येईल 270 रुपये. तर आपल्याला माहित आहे काय काढायला सांगितलेलं आहे, CGST आणि SGSTची किंमत. मग CGST बरोबर SGST. मग CGST जर आपण काढून घेतलं तर ती किती असते, GSTच्या निमपट असते. तर 1/2 गुणिले 270 आपण इथं काढलेलं आहे, तर किती येईल 135 रुपये. किती आलं, CGST किती आले 135 रुपये. मग CGST बरोबर SGST बरोबर 135 रुपये. बघा विद्यार्थी मित्रांनो 135 रुपये CGST आणि SGSTची किंमत असेल. हे उदाहरण सोडवताना आपण काय केलं बघा, तर सुरुवातीला GST त्यांनी दिले 18%, म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर 18 रुपये GST द्यावी लागेल. तर वस्तू 1770 रुपयाची असेल तर त्यावरती GST किती द्यावी लागेल, तर त्यावरून आपण किंमत काढली 1500 रुपये. आता कर सोडून ती वस्तू किती आहे 1500 रुपयाची आहे. तर 1500 वरती 18% प्रमाणे GST लावलं तर 270 रुपये ही त्या वस्तूमध्ये काय आहे, कराची रक्कम आहे. आणि मूळ वस्तू किती आहे 1500 रुपयाची. मग 270 मध्ये CGST आणि GSTची किंमत किती कशी असते, निमपट असते. CGST काढून घ्यायचं असेल तर 1/2 GST, जी तर 270 रुपये आपण काढलेले. CGSTची किंमत आली 135 रुपये. CGST 135 रुपये म्हणजेच SGSTची पण किंमत किती येईल 135 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजनमधील सराव संच 4.1 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेली उदाहरणं तुम्ही घरी सरावासाठी सोडवायची आहेत. तर आजच्या या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरण पूर्ण केलेलं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरण अर्थनियोजन चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये सराव संच 4.1 पर्यंतचा भाग पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणामधील पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.